गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग नंबर 16. भाषा वारी संपली, आलो आहे पुन्हा आता कामावर आणि पुन्हा आपल्या त्या 10,000 स्टेप्सच्या जर्नीवर सुरू झालो आहे. सर्दी झाली आहे, खूप दमलो आहे इन द सेन्स मेंटली, फिजिकली नाही, थोडंसं सर्दीमुळे. बाकी एवढं काही नाही, कारण की वारीवरून आलो तर एकदम फ्रेश आहे आता. सो बघूया आज काय वाढून ठेवलं ऑफिसमध्ये माझ्यासाठी. नमस्कार मित्रांनो, थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे मी कालचा पूर्णच दिवस काही ब्लॉग नाही केलं, फक्त मी इंट्रोडक्शन केलं, त्याच्यानंतर मी काहीच ब्लॉग नाही केलं. थंबनेल तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला कळेल आता की मी कोणत्या विषयावर बोलतोय. माय प्लॅन वर्सेस गॉड प्लॅन. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की मी आताच वारीला जाऊन आलो जस्ट माझ्या मित्रांबरोबर. मी दरवर्षी वारीला जातो. दरवर्षी मला एक वेगळी अशी उत्सुकता असते की मला वारीला जायचे भाई, मी काही करून जाणार. आणि त्याची तयारी आम्ही 1 महिना अगोदरपासून करतो की म्हणजे आम्ही तर चालू डब्यातच जातो, पण कधी जायचे, कसं जायचंय, तारीख काय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही 1 महिना अगोदर डिसाईड करतो. पण यावर्षी मला नाही माहिती की मला वाईबच येत नव्हती. मी माझ्या मित्रांना पण बोललो की मला यंदा नाही वाईब येत आहे, काही मला नाही वाटत आहे की मी वारीला यावं असं. का ते मला माहिती नाही, पण मी त्यांना एवढंच बोलत होतो की नाही, मला नाही इच्छा. मी शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे गुरुवारी मी रात्री निघालो, मी सोमवारपर्यंत माझं सोमवार बोलतोय, रविवारपर्यंत माझं तेच चाललेलं की मला नाही यायचंय, मला वाईब नाही येत आहे. मग कळत नाही का, मला विचार होते का असं रिझन. पण मला असं होतं की मला नाही वाईबच येत नाही, तर मला यायचंच नाही यावर्षीला यावर्षी वारीला. तर कळतच नव्हतं का. पण काय माहिती, हा माझा प्लॅन होता की मला वारीला नाही यायचं, पण त्याचा प्लॅन तर वेगळा होता ना काहीतरी. मला असं वाटत होतं की मला नाही इच्छा यावेळेस पांडुरंगाला भेटायची, असं मला वाटत होतं. पण त्याची इच्छा होती की भाई तू ये, तुला नाही वाटत ना, मला वाटतं तुला भेटायचं, तू ये. माहिती नाही काय झालं, सोमवारपर्यंत माझं असं चाललेलं की मला नाही जायचंय, मला जायचंच नाहीये. मंगळवारी थोडस असं आलं की काय करूया, जाऊन येऊया. तरी पण माझं असं मन होतं की नाही, नको जाऊया. अखेर बुधवार आल्यावर माझे सगळे मित्र निघाले पंढरपूरला. रात्री काहीतरी 10:30ची ट्रेन असते, सिद्धेश्वर एक्सप्रेस CST वरून, त्यातून ती लोक निघाले. तेव्हा मी फक्त असं दगड मारून बघितलं की बघूया मला उद्या जायला मिळतंय का. पण माझं असं होतं की भाई तुला तर नव्हतं जायचं ना, मग हे अचानक कसं झालं, काय झालं. पण मला नाही माहिती काय झालं. माझं असं तेव्हा हीच इच्छा आली की नाही भाई मला जायचंय, मला नाही माहिती, मला जायचंय. जसं ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितलं असेल की मी जर ठरवलं मला जायचं तर जायचं. म्हणजे मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की तुमचे प्लॅन काहीतरी वेगळे असतील, तुमच्या थ्रू, तुमच्या रिगार्डिंग तुमचे काहीतरी प्लॅन भलत्या डोक्यात वेगळे असतील. पण जेव्हा प्लॅन वरच्यावर असतं ना, जर तो वरचा डिसाईड करतो ना की नाही भाई तुला या वेळेने जायचंय, हा या वेळेने तुला जास्त त्रास आहे, पण तुला पुढचं जर तुझं जे यश आहे ना ते खूप उत्तम आहे. तर माझं तेच झालं. बुधवारी लोक निघाले माझे मित्र, आणि गुरुवारी माझं असं आलं की नाही भाई मला जायचंच आहे. आणि मी ऑफिसमध्ये माझं रडगाणं सुरू झालं की नाही मला जायचं नाही, कारण की आता जर वारी हुकली तर पुन्हा ती 1 वर्षांनी येईल, आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी मला जायला मिळेलच की नाही हे मला माहिती नाही. आणि मग मी निघालो, आणि 10:30ची ट्रेन असते, 10:30ला ती CST वरून, 10:40ला ती CST वरून सुटणारी होती. मी दादरला काहीतरी 10 वाजता पोहोचलो, सेंट्रलची ट्रेन पकडली आणि निघालो. 15 मिनिटं लागतात CST ला पोहोचायला, आणि मला 15 मिनिटं लागले दादरवरून करी रोडला यायला. ट्रेन एवढी हवत होती, आणि तेव्हा वाजले 10:30, 10:37. माझं असं आलं यार, मी एवढा तर आटाटपिटा करून खटाटोप करून आलोय, तर मला जायचंय आणि ट्रेन कॅन्सल होणार, ट्रेन माझी सुटली माझ्याकडून, तर मी कसं जाणार. हा मला खूप मोठा प्रश्न पडला. पण काय माहिती, तेव्हा मी डोकं चालवलं, मी उतरलो आणि रिटर्न दादरला गेलो, दादरवरून ती ट्रेन पकडली, आणि मी फायनली दुसऱ्या दिवशी पंढरपुरात पोहोचलो. झोप नाही त्या रात्री, ट्रेनमध्ये झोप नाही. पहाटे 6ला कुर्डुवाडीला उतरलो, कुर्डुवाडीवरून 1 तासात पंढरपुरात पोहोचलो 7 पर्यंत, आणि आम्हाला निघायचं होतं 10 पर्यंत, 10-11 पर्यंत वाखरीला. झोप नाही,
पण एक वेगळी एनर्जी होती माझ्यात. मला नाही माहिती ती एनर्जी कुठून आली, कशी आली. ती दरवर्षी आणि दरवेळेस येते. जो पंढरपुरात जातो ना त्याच्यात ती एनर्जी असतेच असते. निघालो, वाखरीला गेलो, रिंगणाकडे पोहोचलो. तेव्हा वाटत होतं की रिंगणापर्यंत पोहोचणार नाही, पण मी शेवटी बोललो युअर प्लॅन वर्सेस गॉड प्लॅन. रिंगणाच्या आत होतो मी. रिंगण अर्धा फिरलो गोल आणि रिंगणाच्या बरोबर साईडला बसलो. म्हणजे जे माऊलींचा अश्व आहे ते मला असं माझ्या समोरून जाताना दिसतं. देवाचे उपकार माहिती नाही कसे मी मानू, पण त्याला ते दाखवायचं होतं की भाई तू जो विचार करतोस ते तसं होणार नाही. मी ठरवलं, मला तुला नाही भेटायचं ना, मला तुला भेटायचं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं, मी माझ्या मित्राला पण बोललो की भाई मी रिग्रेट केलं असतं खूप. जर मी आलो नसतो ना या ट्रिपला तर मी खूप रिग्रेट केलं असतं. म्हणून मला तुम्हाला एकच एवढं म्हणायचं आहे की ट्रस्ट द प्रोसेस. जी प्रोसेस चालेल त्याच्यात विश्वास ठेवा भाई. खूप चांगल्या गोष्टी होणार आहेत. माझ्या मी पण खूप गोष्टी फेस करतो. कॉन्टेंट क्रिएशन करतोय, पण 4 वर्ष आले नाही मिळत आहे काही, असं म्हणजे नाही तेवढं होतंय. पण मला माहिती आहे ना भाई माझ्यात कॅलिबर केवढं आहे आणि मी पुढे केवढं काय करणार. सो मी एवढंच. आणि त्याच्यानंतर मला जास्त विश्वास झाला की भाई देवाची जी प्रोसेस आहे ना, देवाचा जो प्लॅन तो तुमच्या प्लॅनपेक्षा द वे बेटर आहे. सो फक्त त्याच्या प्रोसेसवर विश्वास ठेवा आणि चालत राहा पुढे आणि तुमची कामं करत राहा. 3 दिवस झोप नाही, पण तो अजिबात थकवा जाणवला नाही. तो आता जाणवतोय. सर्दी बिर्दी झाले, सगळे आम्ही आजारी पडले. पण हेच म्हणायचं या ब्लॉग मध्ये ना, मी तुम्हाला सांगतो मी हा ब्लॉग ना इथेच कट करणार आहे. हा ब्लॉग छोटा झाला असेल, मे बी खूप छोटा झाला असेल, पण या ब्लॉग मध्ये ना मला दाखवून द्यायचं होतं, मला सांगायचं होतं की भाई या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही ज्या गोष्टीच्या मागे पळताय ना, मे बी त्याचा रस्ता तिथपर्यंत पोहोचत नसेल आणि देवाने तुमच्यासाठी कोणता तरी वेगळा रस्ता बनवला असेल. सो प्रयत्न करत राहा, प्रयत्न चालू ठेवा आणि कंटिन्यू पुढे जात राहा, बस बाकी काय नाही. मी खूप आभार मानतो देवाचे. मी खूप ग्रॅटिट्यूड फील करतो की पांडुरंगाचे माऊली तुमच्या कृपेने मी तिकडे आलोय. मी कोण नाही, मी एक प्यादा आहे, पण तुम्ही जो खेळवलाय भाई. होप सो. एवढंच होतं या ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये मी दरवेळेसारखं असं काय सार्केझम वगैरे काय या ब्लॉगमध्ये नव्हतं, पण या ब्लॉगमध्ये जे मला मनातून वाटलं आणि जे तुमच्यासाठी मला असं वाटलं की इम्पॉर्टंट आहे बोलणं तुमच्याशी, ते मी तुम्हाला सांगितलं. होप हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा अनुभवांसाठी ना मला सोबत राहताय. शब्द देतो, आज जे तुम्ही मला बघतायत ना त्याच्यापेक्षा मी वरचढ असणारच आहे. तेव्हा मला तुमच्या सगळ्यांची साथ लागणारच आहे भाई लोकांना. थँक्यू सो मच मित्रांनो. कीप सपोर्टिंग, सबस्क्राईब राईट ना. बाय बाय.